पीक विम्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय. शेतकरी बांधवांनो, 27 जून 2026 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन 2026-27 या 1 वर्षाच्या कालावधीकरता मरक बहार व आंब्या बहाराकरता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आलेला आहे. तर याच्यामध्ये काय काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पुढे पाहूया. तर शासन निर्णय असा आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2026-27 या 1 वर्षासाठी मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, हळद व अंजीर या 10 फळपिकांसाठी, मसाला पिकासाठी व आंब्या बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष अ व ब, स्ट्रॉबेरी, पपई, अंजीर, नारळ व सुपारी या 12 फळपिकांसाठी लागू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तर सदर योजना सन 2026-27 या 1 वर्षामध्ये सहपत्र 1 मध्ये नमूद केलेल्या जिल्ह्यामधील तालुक्यातील महसूल मंडळात सहपत्र 2 मध्ये निर्धारित केलेल्या हवामान धोक्यानुसार लागू करण्यात येत आहे. सदर योजना कार्यान्वित करणाऱ्या विमा कंपन्या सहपत्र 1 मधील नमूद केलेल्या अधिसूचित विमा क्षेत्र घटकांकरता महावित प्रकल्पाअंतर्गत कार्यान्वित केलेल्या अधिसूचित संदर्भ हवामान केंद्रावर नोंदल्या गेलेल्या हवामानाची आकडेवारी आणि सहपत्र 2 मध्ये नमूद केलेली फळपीक निहाय प्रमाणिके म्हणजे ट्रिगर यांची सांगड घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करतील. आता ही नुकसान भरपाईचे कोणतेही दायित्व हे शासनावर राहणार नसल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर योजनेचं जे उद्दिष्ट आहे, नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. 2 नंबर आहे फळपिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. त्याच्यानंतर आहे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. 4 नंबरचा आहे कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास, स्पर्धात्मक वाढ हे हेतू साध्य करणे आहे. त्याच्यानंतर पुढे आहे योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य. सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी असेल. सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदरच्या योजनेत खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यास नोंदणीकृत रजिस्टर भाडे करार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे हे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर आहे सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना डिजिटल पीक सर्वेक्षण म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे DCS अंतर्गत पिकांची नोंद करणे हे बंधनकारक राहील. आता सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅग फार्मर ID हे बंधनकारक आहे. तर एका तालुक्यात 500पेक्षा जास्त विमा अर्ज असल्यास त्या ठिकाणी विमा कंपनी रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाने फळबागेची क्षेत्र पडताळणी करेल आणि 500पेक्षा कमी विमा अर्ज असल्यास त्या ठिकाणी विमा कंपनी कृषी विभागाच्या सहकार्याने प्रत्यक्ष फळबाग लागवड क्षेत्र पडताळणी करेल. त्याच्यानंतर पुढे आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने त्यांचे विमा हप्ते अनुदान 30% दरापर्यंत मर्यादित केले आहे. त्यामुळे 30% वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेअंतर्गत 30% ते 35% पर्यंतचे अतिरिक्त 5% विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून 35% वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी 50% प्रमाणे भरावायचा आहे. या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरता एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादन क्षेत्र 10 गुंठे किंवा 0-10 हेक्टर सलग क्षेत्र आणि उर्वरित विभागाकरता कमीत कमी उत्पादन क्षेत्र 20 गुंठे या ठिकाणी अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी 4 हेक्टर मर्यादेपर्यंत राहील. अधिसूचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी 1 वर्षात एका क्षेत्रावर मृग अथवा
आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. त्याच्यामध्ये आहे संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष व अंजीर. विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारित पेमेंटसाठी लिंक असावे. विमा संरक्षणाचे केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच लागू आहे. विमा वयापेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याची पडताळणी निदर्शनास आल्यास विमा संरक्षण केव्हाही संपुष्टात येईल आणि शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता जप्त होईल. योजनेत भाग घेण्यासाठी अधिसूचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय खालीलप्रमाणे आहे. अधिसूचित फळपिकं आहेत द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, अंजीर, लिंबू, आंबा, चिकू, काजू, सुपारी आणि नारळ. तर फळबाग लागवडी जिओ टॅगिंग छायाचित्र विमा पोर्टलवर अपलोड करणे हे बंधनकारक राहील. आता योजनेत समाविष्ट फळपिके आणि जोखमीच्या बाबी. अधिसूचित फळपिके विमा संरक्षण प्रकार, हवामान धोके, विमा संरक्षण कालावधी, विमा संरक्षित रक्कम, प्रमाणिके, ट्रिगर व नुकसान भरपाई रक्कम सहपत्र 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहतील. मृग व आंबिया बहार सन 2026-27 या एका वर्षासाठी अधिसूचित फळपिके समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात आला असून सदरचे निर्धारित केलेले हवामान धोके ट्रिगर लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हे देय राहील. तर शेतकरी बांधवांनो, अधिक माहिती तुम्ही शासनाच्या अधिकृत पोर्टलवर म्हणजे शासन निर्णय या पोर्टलवर जाऊन तुम्ही सर्व पीक विम्याबद्दल या ठिकाणी माहिती मिळवू शकता. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.